नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्णव हा मामा आणि ईश्वरीच्या समोर राकेशला धमकावतो. आता लवकरच तुला या घरातून तिकीट काढून जावं लागेल. आणि तेव्हा त्या ठिकाणी अंजली देखील येते आणि राकेश अर्णवला उत्तर देते, एक नाही तर आता 2 तिकीटं काढावं लागतील. अंजली देखील मी सोबत घेऊन जाणार आहे. आणि तेव्हा सर्वजण हे अवाक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही देवाकडे प्रार्थना करते, देव्या, आमच्या दोघांमध्ये जरी प्रेम नसलं तरी आम्ही एकमेकांना समजून घेणारे मित्र तर नक्कीच बनू शकतो. आणि तेव्हा तिच्या पाठीमागे अर्णव देखील आलेला असतो आणि अर्णव देखील तिचे बोलणे ऐकून भारावतो. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी एकटी असताना राकेश हा तिच्या जवळ येतो आणि राकेश हा ईश्वरीला बोलतो, ईश्वरी आता सर्व नाटक बंद कर. आता हा लपाछपीचा खेळ आपण किती दिवस खेळणार आहोत. तू माझी आहेस आणि माझीच राहशील. भलेही तुझं लग्न अर्णव बरोबर झालं असेल तरी तू राजेश शिर्के नाहीस तर राकेशची होणारी आहेस. आणि त्यावेळेस ईश्वरीला अतिशय राग येतो. ईश्वरी बोलते, तुम घाणेरडे इरादे मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही आणि माझ्यापासून दूर राहा, नाही तर तुम्हाला मी असा धडा शिकेल की तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी कशा प्रकारे राकेशला ईश्वरीपासून दूर ठेवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.